आपल्याकडे वर्षाला 500 ते 600 कोटी रुपये वाटलं जातं. जो 5% निधी असन, 5% गाळे वाटप असन, आमच्या अपंग बांधवाच्या संजय गांधी निराधारचा पगाराची वाढ असन, 600 रुपये पगार भेटत होता. 5% निधीचा कुठल्याही प्रकारचा आम्ही पाहतोय का कुठलीही संस्था, कुठलीही नगरपालिका, कुठल्याही महानगरपालिका काही खर्च केला जात नाही. आपण जेव्हा प्रहार अपंग क्रांतीचा झेंडा हाती घेतला, 4 वर्षात परिणाम काय झाला का वर्षाले 500 ते 600 कोटी रुपये महाराष्ट्रात वाटप करावं लागतं आमच्या अपंग बांधवांना. आपण 32 शासन निर्णय काढले. आम्ही सांगतो का ही तुमची कृपा आहे, तुमचा जो विश्वास आमच्यावर आहे. आता आपण इथून एक चांगलं काम भविष्यात करायचं. काल परवा आपण अपंग बांधवाच्या राज्य कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये आपण ठरवलं का एक अपंग बांधवाचं एक बचत गटाचं फेडरेशन आपण करणार. माझा असा अंदाज आहे का येत्या 5 वर्षामध्ये आपण किमान 5 ते 10 हजार अपंग बांधवांना जाग्यावर रोजगार देण्याचा आपली मानसिकता आहे. एका इकडे संघटन आंदोलन करणारं संघटन राहील आणि दुसऱ्या इकडे रचनात्मक काम करणारं. आपण येत्या मार्च महिन्यामध्ये एक महाअधिवेशन अपंग बांधवाचं कोल्हापूरला ठेवणार आहे, जिथं किमान 5 ते 10 हजार अपंग बांधव जमा होईल. 2 दिवसाचा यामध्ये सगळे प्रशिक्षण, तिथला शासन निर्णय, विविध प्रकारच्या योजना या सगळ्या आपण तिथं देणार आहोत. 600 रुपये महिन्याच्या 1000 रुपये करण्यासाठी आपण 2 आंदोलन केले. अखेर सरकारला आपण 400 रुपये वाढवण्यास भाग पडले. लक्षात घ्या, आपण या सगळ्या 4-5 वर्षामध्ये जे काही शासन निर्णय निघाले असेल, जो काही बदल झाला असेल अपंग बांधवाच्या घरकुल योजनेच्या संदर्भात असतात, आपण आता अधिक हे सगळं करत असताना आता बाजार समित्या खर्च करत नाही, त्यांना सुद्धा खर्च करायला लावू. अपंगाच्या बचत गटासाठी सुद्धा आपण राज्य सरकारला एक वेगळा निधी मागणार आहोत, जेणेकरून आमचे जर अपंग बांधवाचे बचत गट झाले, त्या माध्यमातून जर काही वस्तू तयार होत असेल तर त्याला GST माफ कसं करता येईल, इतर सगळ्या सुविधा कशा देता येईल, एक रचनात्मक काम करणारं संघटन आपण एक वेगळं करणार आणि आंदोलन करणारं अपंग बांधवाचं संघटन एक वेगळं राहणार. येत्या 3 तारखेला सुद्धा आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकारला थोडासा इशारा म्हणून एक वृक्ष लावून आपण आंदोलन करणार आहे, ज्याच्यात आपल्या प्रमुख मागण्या ठेवून आपण मुख्यमंत्र्याकडे जाणार आहोत. मित्र, आपण सर्वजण इथं आलात. आम्हाला अजून विमान समोर आपल्याकडे आहे, तिकडे लगेच जावं लागतं, ते काही थांबत नाही आहे. वास्तविक एक आरामशीर मेळावा आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-2 तास देऊन आपण, कारण हा निवडणुकीच्या प्रचारार्थ थोडंसं आम्ही इथं आलो असल्यामुळं अधिक वेळ आपल्याला देता आला नाही. मी सातत्यानं काल 3 वाजता झोपलो, 1 वाजता जेवलो आणि सकाळी 6 वाजता उठलो आणि चालूच आहे. म्हणजे या सगळ्या भेटीगाठी व्हावं म्हणून आपण हा सगळा उठाठेव करत असतो. मंगळसाहेब, आपण पाहिजे का इथल्या जर आता आम्ही हे ठरवतो आहे का विभागीय कार्यालयात मी आता ह्या आचारसंहिता संपली, कोरोनामुळे आपण थोडंसं त्याला काम थांबवलं होतं, पण जे ग्रामपंचायत खर्च करत नाही, जे नगरपालिका खर्च करत नाही, जे जिल्हा परिषद खर्च करत नाही, त्याची 6 विभागात आपण बैठक घेऊन त्याला लेखा परीक्षेमध्ये ऑडिटमध्ये ते आक्षेप आले पाहिजे. आणि एकदा जर ऑडिटमध्ये आक्षेप आले तर तुम्हाला 5% खर्च करण्यासाठी आंदोलन करायची गरज राहणार नाही, त्याच्या बापाला ते खर्च करावं लागेल. हा एक नवीन निर्णय आपण लगेच ते ऑडिट आक्षेपमध्ये आलं का त्याला खर्चच करावं लागतं आणि तो मग आपल्याला नेहमी आंदोलन करा, ते निवेदन द्या, हे सगळ्या घेऊन ते आपण कमी करण्याचा प्रयत्न करणार. आपल्या सर्वांचं मी आभार मानतो, धन्यवाद देतोय. ज्यांनी निवेदन दिलं त्यांना लगेच आम्ही 2 दिवसांनी